सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक होणार आहे। साताऱ्याच्या उमेदवाराची उद्या पवार घोषणा करण्याची शक्यता आहे। श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या नावाची चर्चा आहे। सारंग पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। संतोष नलाडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संतोष, साताऱ्याच्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे, अनेक नावांची चर्चा आहे, उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं का? नक्कीच वृषाली, खरं सांगायचं झालं तर काल खासदार उदयनराजे भोसले यांचं जे शक्ती प्रदर्शन होतं हे साताऱ्यात पाहायला मिळालं। मात्र अजूनही साताऱ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो देखील जाहीर झालेला नाही। मात्र उद्या स्वतः शरद पवार जे आहेत ते सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत आणि या निमित्तानं साताऱ्यामध्ये एक कार्यकर्त्यांची मोठी बैठक जी आहे ती सकाळी पार पडणार आहे। आणि या निमित्तानं 2:30 वाजण्याच्या सुमारास ते पत्रकार परिषदेत कदाचित उमेदवार जो आहे तो जाहीर करणार आहेत। आणि या निमित्तानं सांगायचं झालं तर सत्यजित पाटणकर असतील किंवा आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील या नावांची चर्चा आहे। याबरोबरच खासदार श्रीनिवास पाटील यांचं देखील नाव सध्या चर्चेत आहे। मात्र यावेळीची एक माहिती अशी समोर येते की यावेळी जे उमेदवार आहेत या उमेदवार हे बदलण्याची शक्यता जी आहे ती यावेळी वर्तवण्यात येतील। त्यामुळे नक्की उद्या ही जी बैठक आहे ही महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण याची चर्चा आणि उत्सुकता नक्कीच लागलेली पाहायला मिळते। धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।